कधी-कधी असं वाटतं ना, की आपलं वय जेवढं आहे त्यापेक्षा जास्तच जाणवतंय. म्हणजे न समजणारी दुखणी, सततचा थकवा, असं का होतंय? चला, आज आपण यामागचं खरं कारण काय आहे ते समजून घेऊया. आणि सगळ्यात जास्त निराशा तेव्हा होते जेव्हा शरीर आपल्याला त्रास होत असल्याचे संकेत देत असतं, पण आपण जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन सगळ्या तपासण्या करतो तेव्हा रिपोर्टमध्ये सगळं काही नॉर्मल येतं. मग प्रश्न पडतो की अडचण नक्की कुठे आहे? खरं तर अडचण असते, पण ती इतकी सूक्ष्म आणि हळूवारपणे वाढत असते की ती नेहमीच्या रिपोर्ट्समध्ये लगेच दिसून येत नाही. ही लक्षणं बघा, खूप ओळखीची वाटतात, नाही का? सकाळी उठल्यावर शरीर आखडल्यासारखं वाटणं, दिवसभर थकवा जाणवणं, सांध्यांमध्ये वेदना होणं किंवा सतत शरीर जड वाटणं. आपण या सगळ्याकडे वाढत्या वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतो, पण खरं तर हे आपलं शरीर मदतीसाठी देत असलेले इशारे असू शकतात. एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर हे त्रास फक्त आणि फक्त वयामुळे होत असते, तर मग 60-70 ओलांडलेले काही लोक इतके ताजेतवाने आणि उत्साही कसे काय दिसतात? याचाच अर्थ समस्या फक्त वयाची नाहीये, तर शरीराच्या आतल्या आत सुरू असलेल्या एका शांत पण नुकसानकारक प्रक्रियेची आहे. तर मग ही अदृश्य प्रक्रिया नक्की आहे तरी काय? हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. कल्पना करा की आपल्या शरीराला आतून हळूहळू गंज लागत आहे. हो, अगदी बरोबर. जसं लोखंडाला गंज लागतो तसंच काहीसं. आपलं शरीर म्हणजे काय? तर दिवस रात्र काम करणारं एक अद्भुत यंत्र. पण जसं कोणत्याही यंत्राची रोजच्या वापरामुळे झीज होते, तशीच आपल्या शरीराची ही सूक्ष्म झीज होत असते. आणि जर या यंत्राला आतून योग्य वेळी दुरुस्त केलं नाही, तर ही लहानशी झीज साचत जाते आणि शरीराला आतून पोखरत जाते. वैद्यकीय भाषेत या अंतर्गत गंजाला म्हणतात क्रॉनिक लो ग्रेड इन्फ्लमेशन. म्हणजे काय? तर शरीराच्या आत सतत धुमसत राहणारी एक सूक्ष्म आग. ही आग इतकी सूक्ष्म असते की आपल्याला लगेच जाणवत नाही, पण वर्षानुवर्षे ती आतल्या आत पेशींना कमकुवत करत राहते. पण घाबरू नका, एक चांगली गोष्ट ही आहे की या गंजावर मात करण्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलेला आहे. एक असा साधा सोपा घटक जो शरीराला पुन्हा दुरुस्तीच्या कामाला लावण्यासाठी एक स्पष्ट संदेश देतो. आता अनेकांना वाटेल, मेथी दाणा तो तर फक्त मधुमेहासाठी असतो ना? पण नाही. विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही सांगतात की मेथी दाण्यामध्ये शरीराची आतून दुरुस्ती करण्याची जबरदस्त ताकद आहे. तो शरीराला सर्व्हायव्हल मोडमधनं बाहेर काढून रिपेअर मोडमध्ये आणायला मदत करतो. जेव्हा आपण मेथी दाणा रात्रभर पाण्यात भिजवतो, तेव्हा त्यातलं विद्राव्य फायबर म्हणजे सॉल्युबल फायबर पूर्णपणे सक्रिय होतं. हे फायबर फक्त पचन सुधारत नाही, तर शरीरातली ती सूक्ष्म आग म्हणजे सूज शांत करण्याचं काम करतं. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि पेशींची कार्यक्षमताही वाढते. चला तर मग ही दुरुस्ती सुरू कशी करायची ते पाहू. पद्धत अगदी सोपी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. यात सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सातत्य. सुरुवात नेहमी कमी प्रमाणातच करा, म्हणजे एक छोटा चमचा पुरेसा आहे. शरीराला त्याची सवय झाली की मग प्रमाण थोडं वाढवू शकता, पण साधारणपणे 2 चमच्यांपेक्षा जास्त घेण्याची गरज नसते. आणि हो, ते दाणे नीट चावून खाणं खूप महत्त्वाचे आहे. एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, हा उपाय म्हणजे वेदनाशामक गोळी नाही की आज घेतली आणि उद्या लगेच आराम मिळाला. ही एक नैसर्गिक थेरपी आहे. आपण यातून शरीराला एक सिग्नल देत आहोत की आता दुरुस्तीची वेळ झाली आहे, आणि शरीराला हा सिग्नल ओळखायला थोडा वेळ लागतो. म्हणूनच कोणताही निष्कर्ष काढण्याआधी किमान 21 दिवस हा उपाय नियमितपणे करून बघा. आणि जर तुम्हाला खरोखरच चांगले आणि टिकाऊ परिणाम हवे असतील, तर 3 ते 4 महिने सातत्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला शरीरातील जडपणा आणि थकवा हळूहळू कमी होताना जाणवेल. आता समजा आपण 3-4 महिने सातत्य ठेवलं, तर शरीरात नक्की काय बदल जाणवतात? यातून मिळणारे फायदे हे फक्त दुखणं कमी होण्यापुरते मर्यादित नाहीयेत, तर ते संपूर्ण शरीरालाच एक नवी ऊर्जा आणि चैतन्य देतात. खरं आरोग्य म्हणजे फक्त रिपोर्ट्स नॉर्मल असणं नाही. खरं आरोग्य म्हणजे सकाळी उठल्यावर शरीर हलकं आणि लवचिक वाटणं, दिवसभर उत्साही वाटणं. नियमित मेथीच्या सेवनाने शरीराला आतून हीच तरतरी परत मिळते. पण या नैसर्गिक दुरुस्तीमध्ये आणि आपण ज्या तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्या घेतो, त्यामध्ये खूप मोठा आणि मूलभूत फरक आहे. तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा,
वेदनाशामक गोळ्या काय करतात, त्या फक्त लक्षणांना दाबतात, म्हणजे जसं गाडीच्या डॅशबोर्डवरची वॉर्निंग लाईट बंद करण्यासारखं. पण इंजिनमधली समस्या तशीच राहते. या उलट ही नैसर्गिक थेरपी शरीराला मूळ समस्येवर काम करून स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी मदत करते. ती इंजिनलाच दुरुस्त करते. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. वय वाढणं हे आपल्या हातात नाही, पण ते कसं वाढतं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. आपल्या सवयींमध्ये केलेला एक छोटासा बदल शरीराला पुढच्या अनेक वर्षांसाठी निरोगी ठेवू शकतो. तर मग शेवटी हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा, आपल्या शरीराला तात्पुरत्या मलमपट्टीची गरज आहे की खऱ्या मुळापासून होणाऱ्या दुरुस्तीची? निवड आपली आहे.